शाळेची एक गोष्ट सांगायची म्हणजे कधी त्याला छोटंसं चॉकलेट जरी मिळालं शाळेत तरी तो एक जरी असलं तरी घेऊन यायचा आणि आम्ही दोघं अर्धा अर्धा खायचं. सगळं वाटून खातो आणि खूप प्रेम देतो मला भरभरून. दोघेही सुस्वरूप एकमेकाला सुस्वरूप आहेत आणि त्यामुळं त्यांचा संसार हा पुढील आयुष्यासाठी मी त्यांना शुभचिंतितो आणि त्यांचा संसार सुखाचा होईल याबद्दल मला खात्री आहे. कारण त्यांचे आईवडिलांचे संस्कार आणि त्यांचे इतर वर्तणूक पाहता माझ्या मुलाला ती सुयोग्य आहे असं मला वाटतं. एक 2-3 महिन्यापूर्वी माझ्या मुलाने सांगितलं की माझ्या कॉलेजमध्येच माझी एक मैत्रीण आहे तेजस्विनी म्हणून. आधी फोटो पाठवला आणि नंतर मग ते भेटायला आले आणि मग आम्हाला ती आवडली. त्याला अनुरूप अशीच ती होती आहे आणि दोघंही डॉक्टर आहेत आणि एकमेकांना अनुरूप आहेत म्हणून आम्हाला ती आवडली आणि स्वभाव पण तिचा चांगला वाटला. माझी सून तेजस्विनी त्याला अनुरूप अशी मला सून मिळाली आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि दोघांनी छान संसार करावा पुढे अशी मी शुभेच्छा करते. आजचा दिवस किती वेगळा आहे ना. आम्ही तुझ्या लग्नासाठी मुंबईवरून इकडे औरंगाबादला आलो आहे आणि आज आम्ही तेजस्विनीला पाहिलं. खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला. अगदी तुला अगदी योग्य आहे अशी सांगते तेजस्विनी. खूप हसमुख आहे, पेपर आहे, मोकळी बोलणारी आहे. राहुल, आज तू नवीन बंधनात अडकतोस, तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होते आणि तेजस्विनी तुला नक्कीच अनुरूप आहे आणि तुमच्या दोघांचा संसार खूप छान होईल असं वाटतंय. अगदी लहानपणापासून मी राहुलला पाहिलेलं आहे. ही इज द मोस्ट मिस्चिवस, ही इज द मोस्ट लवेबल, ही इज व्हेरी ॲडोरेबल ब्रदर. ही हॅज मेड रिअली व्हेरी प्राऊड and I know he will really succeed in his life. The most beautiful thing in life to experience is love and I wish that you both enjoy the most beautiful love that is there here in this life. प्रेमाचे शब्द घेऊ दे, त्याच्या हृदयात ठेवू दे, जोडू दे प्रेमाची सारी भावना, तिलाही प्रीत सांगना, ऐकून घेण रे मना, छळतो का तू पुन्हा पुन्हा. होडी नयनाची घेऊ दे, तिच्या स्वप्नात जाऊ दे, खेळ हा प्रेमाचा जातो खेळ नाही ना, त्याच्याशी जीत रे मना, ऐकून घेण रे मना, छळतो का तू पुन्हा पुन्हा. का असा तू आज वागतो, पाहून का मला असा तू लाजतो, बोलना बोलना, ऐकून घेण रे मना, छळतो का तू पुन्हा पुन्हा. हसतो नसतो उडतो का ताऱ्यांच्या वनात सांगना, ऐकून घेण रे मना. रात्री केव्हाही 3ला उठली तर आम्ही त्याच्याशी उठून सगळेजण खेळायचो. तिला सगळ्या गोष्टींची आवड, सगळ्या गोष्टींमध्ये तिची रसिकता, गाणं म्हणणं, कविता करणं, रांगोळी काढणं, डान्स करणं, स्वयंपाक करणं, मिमिक्री करणं, नकला करणं, नाटकं करणं, जोक सांगणं, आमची घरातली चालती बोलती करमणूक पण आहे ती. आणि आज या सगळ्या गोष्टींमधून ती आमच्या घरात नसणार. या सगळ्या त्यामुळे आम्ही तिला आयुष्यात खूप मिस करू. सगळ्यांना आत्मसात करून घ्यायची. तिचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या लहान बालपणीचे जे आहे तिच्या एक एक कृती त्या सतत आम्हाला आठवत राहतात आणि तिची जी उणीव आहे म्हणजे ते आमचा चालता बोलता तो FM रेडिओच होता.
ती एक आमची चालती बोलती करमणूक असायची. आम्ही फार अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं तिचं. तिला नाचायला सांगा, गाणं म्हणायला सांगा, नक्कल करायला सांगा, गोष्ट सांगायला सांगा, चित्र काढायला सांगा, रांगोळी काढायला सांगा, स्वयंपाक करायला सांगा, सगळ्या बाबतीत ती ऑलराऊंड आणि ॲक्टिव्ह होती. मी तेजस्विनीची अपर्णा मावशी. खरं तर तेजस्विनी हे नाव कधी आम्हाला लक्षातच येत नाही, कारण आम्ही इतक्या तिच्या जन्मापासून तिला बाली बाली बालीच म्हणतो. त्यामुळे ती बाली आता एवढी मोठी लग्नाची झाली आहे हेही आम्हाला कधी खरं वाटत नाही. इतकी छान सुंदर लहानपणापासून हुशार आणि प्रेमळ बाली आज लग्न होऊन राहुलकडे जाते. तिला आमच्या सगळ्यांकडनं खूप 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 शुभेच्छा. माझी वाढीच आहे. ताई कधी मला ती वाटलीच नाही, मैत्रिणीसारखी काही नाही. मस्त एकदम मस्त छान मुलगी. नेहमी मला लहान भाऊ नाही तर मित्रासारखं तिने वागवलं. मला आठवतं माझी 12वीची एक्झाम होती तेव्हा तिने मला सायन्स झूलॉजीमध्ये एक धडा घेतला होता किडनीवर. तो मला अजूनही नीट आठवतो. मग तिचा अभ्यास आणि मला शिकवण्याची तिची लागवी होती. त्याच्यातनं ते आमच्या दोघांचं रिलेशनशिप आणि बाकी सगळ्यांशी तिचं जे आहे ते खूप छान दिसतं. आणि तिला ऑल द बेस्ट आणि खास करून राहुलला ऑल द बेस्ट. हा व्हिडिओ तू नंतर बघशील तेव्हा तू माझं नाव काढशील. राहुल, थँक्यू. झाल्यापासून मी तुम्हा सगळ्यांना ओळखते. यू हॅव बीन सच अ गुड स्टुडंट, व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट. आपल्या स्वतःच्या इच्छाशक्तीवर मेडिकलला ॲडमिशन मिळवलीस आणि त्याच्याही पुढे जाऊन खूप मेहनत घेऊन यू हॅव अचीव्ड युअर टार्गेट टू बिकम ऑर्थोपेडिक सर्जन. इट्स बीन व्हेरी ग्रेट जर्नी फॉर यू. त्याच्या प्रोफेशनला सूट असेल होईलच तेजस्विनी पण आहे. दोघांना शुभेच्छा. आज माझ्या जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण मी समजते, कारण उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मुलगी दुसरी कोणी नसून तेजस्विनी, जी नावाने खरोखरच तेजस्वी कशी आहे हे ती दाखवून देते तिच्या कलागुणांमधून. अतिशय प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने इतकी भरारी घेतली आहे की आज ती MPTH होऊन एका ऑर्थोपेडिक सर्जनशी तिचं लग्न होत आहे आणि म्हणून माझ्यासाठी यापेक्षा अधिक आनंद तो कुठला असणार आहे. आमची बाळी म्हणजे तेजस्विनी दिदी आमच्या घरात सगळ्यात मोठी, तिची लहान बहीण आणि आमच्या घरातलं सगळ्यात पहिलं बाळ, कौतुकाचं गोंडच दिसणारी कुरळ्या केसांची बाहुलीसारखी बाळी आमच्या घरात
बालपावलांनी आली आणि सगळ्यांना सुकवून गेली. इतकी मोठी झाली की आज तिचं लग्न आहे. आनंदही व्यक्त करावा असा वाटतो आणि मनातनं खूप खोल खचल्यासारखं होतं की ही आम्हाला सोडून जाणार. ती लहान बाळ म्हणून आम्ही तिला बाळी बाळी म्हणत होतो, पण त्या आता इतकी मोठी झाली तरी आम्हाला ती बाळाप्रमाणेच वाटते. इतकी गोंडस गोजिरी आणि गोड मुलगी आहे की तिला आत्ता सोडताना आम्हाला अतिशय वाईट वाटतंय. आणि आम्हाला असं कल्पनाच नाही करत की इतक्या लवकर ती मोठी झाली आणि तिची लग्नाची वेळ आहे. पण मी आणि तिला मनासारखा राजेसा मुलगा मिळाला. मोठ्या बहिणीसाठी तिने जे पण काही केलं आहे, मोठी बहिणीने जे करायला पाहिजे ते तिची रिस्पॉन्सिबिलिटी तिने पूर्णपणे पार पाडली आहे. आणि याच्यापुढे ती आमच्यात कुठेतरी नसणार आहे किंवा आमच्यामध्ये तिचा इंटरफेअरन्स नसणार आहे, कुठलीच गोष्ट नसणार आहे. ती गोष्ट आम्ही खूप मिस करणार. आणि एक भाऊ म्हणून जे पण याच्यापुढे काही माझी रिस्पॉन्सिबिलिटी, माझी गरज, माझी मदत म्हणून तिला जी पण काही लागेल ती आम्ही तिच्यासोबत नेहमी राहणार. फक्त एवढंच सांगेल की बाली बेटा, तुझ्या रोज म्हणजे वेळ आयुष्याला सुख समृद्धी आनंद लाव. तुम्ही दोघं जण, तू आणि आमचे जावई दोघांनी व्यवस्थित संसार करा. आणि विवाह हा शब्द जो आहे त्या शब्दाच्या प्रमाणे आपलं जीवन पार पाडा. पाया मैंने पाया तुम्हें, रब ने मिलाया तुम्हें, होठों पे सजाया तुम्हें, नभ में सगाया तुम्हें. पाया मैंने पाया तुम्हें, सबसे छुपाया तुम्हें, सपना बनाया तुम्हें, नींदों में बुलाया तुम्हें. तुम जो आए जिंदगी में बात बन गई. इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई. पाया मैंने पाया तुम्हें, रब ने मिलाया तुम्हें, होठों पे सजाया तुम्हें, नभ में सगाया तुम्हें. पाया मैंने पाया तुम्हें, सबसे छुपाया तुम्हें, सपना बनाया तुम्हें, नींदों में बुलाया तुम्हें. तुम जो आए जिंदगी में बात बन गई. इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई. सपने तेरी चाहतों के, सपने तेरी चाहतों के देखता हूँ अब कई. दिन है सोना और चांदी रात बन गई. ओ तुम जो आए जिंदगी में बात बन गई. सौदाई हुआ धड़कने भी अपनी तो लगती है तेरी आटे. अरे हाँ मांगी ना खुदाई मैंने, मांगा ना जमाना भी, मांग ली है तेरी चाहते. आणि राहुल यांना आमच्या शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा आहे. तिच्या भावी आयुष्यामध्ये तिचं उत्तरोत्तर खूप खूप प्रगती हो. दोघंही अतिशय संसार त्यांचा सुखाचा करोत आणि त्यांच्या जीवनामध्ये जे जे त्यांनी आखलेलं आहे, योजलेलं आहे ते पूर्णत्वाला जावो. तिला तिच्या मनासारखं आयुष्य जगता यावं. तिचं करिअर जपणारा, तिचं मन जपणारा राहुल दोघंही सुखाने संसार करो, ईश्वराजवळ प्रार्थना. तिच्यासोबत असलेला प्रत्येक क्षण मी जन्मभर कधीच विसरू शकणार नाही. आय लव्ह यू दीदी. आय लव्ह यू मालिनी. आमच्या भावंडांमधलं पहिलं लग्न आहे. खुश आहे. नंतर माझा नंबर आहे. राहुलला आणि तेजस्वीला आमच्या दोघांच्या शुभेच्छा आहेत. आयुष्यामध्ये कितीही संघर्ष करायची वेळ आली तरी आम्ही कायम तिच्या पाठीशी आहोत. तिचा तेजस्वींचा संसार सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही आमची शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आहे.
कॉन्ग्रॅच्युलेशन, अभिनंदन तुम्हाला. तुम जो आए जिंदगी में बात बन गई, सपने तेरी चाहतों के, सपने तेरी चाहतों के देखता हूँ अब कई दिन है सोना और चांदी रात बन गई. तुम जो आए